हा मूर्ख माणूस फोन का उचलत नाहीये? काय घडलं असेल तिकडे? आणि मला कसं कळेल? सावली सारंगचा विषय संपला असेल ना कायमचा, की नाही? काहीच कळत नाहीये, कसं कळेल? बबलू, शर्वणी, मला माहिती आहे तुम्ही मला काय विचारणार. आता बबलूला काय नकोय, बबलू आता बरं आहे आणि बबलू आता स्वतःची काळजी घेतोय. धन्यवाद. मी विचारलं तुला, ऐकून घे ना मी काय विचारते. सावली सारंग कुठे आहेत? ते बाबूला गेलेत. परत तिथे काही घडलं? परत म्हणजे ते काय आहे, ते बायका सगळे जंगलात जायला घाबरतात. ते भूताटीचा प्रकार आहे, तेवढंच, बाकी काय. नाही नाही, तेच सांगत होते. त्या बायका मला सकाळी भेटलेल्या. त्यांनी सांगितलं गावात एका बाईला भूताची बाधा झाली आहे आणि बघ ना, सावली नेमकी एकटी रात्रीची गेली आहे. सावली एकटी नाही गेली, सारंगदा पण गेलाय. काय? सारंगला अंधाराची भीती वाटते ना? अरे देवा, आता दोघांचा जीव धोक्यात येणार. जीव धोक्यात म्हणजे रात्र झालीये ना, खूप जंगल आहे. सारंगला अंधाराची भीती वाटते. तू एक काम कर, सावलीला फोन कर किंवा सारंगला फोन कर, विचार ते सुखरूप आहेत, ओके आहेत ना? मला खूप काळजी वाटते त्यांची. बापरे, काळजी वाटते. ते कोण, सारंगदा आणि सावली बहिणीची? बबलू, ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, फोन लाव. बर, करतो. सारंग दादा. बोल. सारंग दादा, तुम्ही निघालात काय? नाही अजून. उचलला का फोन? उचललाय म्हणून तर बोलतोय. सावली कुठे विचार. सावली बहिणी कुठे आहे? आहे, सोबतच आहे. ते भूताची भानगड काय आहे ते कळलं का? सांगतो, भेटून सांगतो. बापरे, काय झालं? सुखरूप आहेत ना दोघे? सुखरूप आहेत, इकडे यायला निघालेत आणि काय झालं ना ते आलं सांगतील. येऊ. धन्यवाद. आय स्वेअर, दरवेळी हिचं नशीब कसं काय साथ देतं हिला. हे बघा सरपंच साहेब, भूत वगैरे काही नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला कोणीतरी घाबरवतंय. आणि त्यांना गावातल्या कोणाची तरी साथ आहे. काय? गावातला?